आधी कोल्ड्रिंक्स मग मटण आणि वरून लक्ष्मी दर्शन झाले तरच दाबणार बटन. माढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत विकास प्रश्न आणि धोरणे बाजूला पडत असून कोल्ड्रिंक्स मटण आणि लक्ष्मी दर्शन हेच निवडणुकीचे प्रमुख मुद्दे ठरतात की काय, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यात दिसून येत आहे. निवडणूक प्रचाराच्या नावाखाली हॉटेलवर कार्यकर्ते दिवसभर कोल्ड्रिंक्स, चहा पाणी आणि मटणाच्या पार्ट्यांवर ताव मारत असल्याचं उघडपणे दिसून येत आहे. प्रचार कमी आणि पाहुणचार जास्त अशीच सध्याची परिस्थिती असून मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचीच अधिक सोय केली जात असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे. मतदानापूर्वी लक्ष्मी दर्शनाची प्रतीक्षा. मतदान जवळ येत असतानाच नागरिकांमध्ये मात्र वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. लक्ष्मी दर्शन होईल या आशेनं अनेक गावात लोक रात्रभर जागे राहत असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी तर शेकोटी पेटवून आज येणार की उद्या या चर्चांमध्ये संपूर्ण रात्र काढली जात आहे. विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का? मागील विधानसभा निवडणुकीतील कथित लक्ष्मी दर्शनाच्या आठवणी ताज्या असतानाच यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तसाच प्रकार घडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लक्ष्मी दर्शन झाले तरच बटन दाबायचं अशी उघड चर्चा काही ठिकाणी सुरू असल्यानं लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विकासापेक्षा आमिषांवर भर. एकीकडे मतदार विकास, पाणी, रस्ते, रोजगार यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना दुसरीकडे प्रचार मात्र आमिषांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील ही निवडणूक विकासासाठी की कोल्ड्रिंक्स, मटण, लक्ष्मी दर्शनासाठी लढवली जात आहे, असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित होत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.